नमस्कार, मी नीलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि वीकेंडचा मूड आज ताजा करायला आपल्या सोबत आलेले आहेत. एकदम छान फ्रेश चेहरे आपल्या सोबत आहेत. आणि चहा बरोबर बन मस्का आपल्या सगळ्यांनाच हवा असतो. आणि बन मस्का या मालिकेतले दोघं चेहरे माझ्या सोबत आहेत, शिवानी रांगोळे आणि शिवराज वायचड. खूप स्वागत आहे तुमच्या दोघांचं. आज छान वाटतंय. आज वीकेंडला खूप गप्पा मारायच्यात आपल्याला आणि आपल्याकडे 1 तास आहे आणि प्रेक्षकांनाही, तुमच्या चाहत्यांनाही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. सो तुम्ही सुद्धा शिवराज आणि शिवानीला फोन करून प्रश्न विचारू शकता. आमचा फोन नंबर लिहून घ्या, 0226689926 या नंबरवर फोन करा. आम्ही वाट पाहतोय. खूप सारे प्रश्न विचारा आणि आपल्या मनातलं सगळं आज बोलून टाका, कारण सेलिब्रिटी टॉक टाइम आहे आणि दोघंही माझ्यासोबत आहेत. शिवराज, खूप छान वाटतंय. तुझा एक ग्राफ थोडा वेगळा आहे. तुमच्या दोघांचाही एक नाटकातून सुरू झालेला प्रवास आहे. पुण्याहून मुंबईला दोघंही आलेला आहात त्याच्यामुळे. आणि आता ही छान फ्रेश मालिका भेटीला आलेली आहे, बन मस्का. अत्यंत छान लोकप्रिय आहे सध्या. तुम्ही दोघंही लोकप्रिय आहात, सगळ्यांचे आवडते चेहरे आहात. त्यामुळे आज छान वाटतंय. वीकेंडला गप्पा मारायला आलाय तर तुम्ही. तर खऱ्या अर्थाने बन मस्का आता 1 महिना झालाय. आता कसं वाटतंय प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून? खऱ्या अर्थाने बरं झालं ना मालिका सिलेक्ट केली, असं वाटतंय का? म्हणजे असंच वाटतंय खरं की बरं झालं आपण ही मालिका घेतली, कारण सगळी लोक चांगली आहेत. आमची टीम खूप चांगली आहे. म्हणजे विनोद दादा, संदेश दादा, मनस्विनी, म्हणजे तिघही खूप पॉझिटिव्ह वाटले. म्हणजे आधी असा स्टँड असतो की सगळ्यांचा की सिरियल कशाला करायची, आणि आत्ता तर कुठे 2-3 फिल्म आल्या आणि असं. तर मग विनोद दादा जेव्हा भेटला त्यावेळेला मला त्याच्या बोलण्यातून आणि साधारण सगळ्या गोष्ट ऐकून आणि असं वाटलं की हे आपण केलं पाहिजे आणि नवीन काहीतरी होतंय तर मग आपण का त्याचा भाग असू नये असं वाटलं, म्हणून. आणि डॉक्टर सौमित्राची भूमिका फारच गाजती अशी सध्या. आणि तो डॉक्टर काय काय करत असतो मध्येच त्या क्लिनिक मध्ये, तेही फार रंजक आहे. एकंदर फार फील गुड वातावरण आहे. आणि शिवानी, तुझ्यासाठी ही मालिका किती स्पेशल आहे? खूपच स्पेशल आहे. म्हणजे शिवराज म्हणला तसं की एकूण जे सगळं वातावरण आहे ते खूप पॉझिटिव्ह आहे. आणि विनोद दादाबरोबर मी आधी एक सिरियल केली होती, शेजारी शेजारी. आणि त्यानंतर जेव्हा विनोद दादाचा फोन आला 2-2.5 वर्षांनी वगैरे की सिरियल करायची आहे आणि तुला आवडेल का, सिरियल करायला तुला मुळात आवडेल का, तर म्हणलं की विनोद दादाचा फोन आला तिथेच माझं ठरलं होतं की येस, मी हा प्रोजेक्ट करणार आहे. आणि त्यांनी जे डिस्क्रिप्शन सांगितलं मैत्रीच्या कॅरेक्टरचं, ती पण खूप ॲक्टिव्ह आहे आणि खूप छान बबली आणि पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे. आणि इतकी सगळी छान टीम बरोबर असल्यामुळे खूप छान वाटतं. त्यामुळे एक छान मालिका, एक सशक्त मालिका, सशक्त विषय, छान मांडणी, हे सगळं भेटीला आलेलं आहे. फोनला सुरुवात झाली आहे त्यामुळे मला वेळ कमी मिळणार आहे बोलायला. आपण फोनवर जाऊया. पुण्याहूनच फोन आहे, पुणेकर सोबत आहेत. क्या बात आहे, मी पण पुण्याची. तर पुण्याहून शुभम राऊत आपल्या सोबत आहेत. शुभम, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार, बोला. हा, माझा क्वेश्चन शिवानीसाठी आहे. ओके. तर तिचं फुंत्रू मधलं काम एकदम मस्त झालं. तर फुंत्रू 2च्या काही अपडेट? थँक्यू शुभम. फुंत्रू 2चे अजून काही अपडेट्स नाही आहेत आम्हाला. खरं तर तू हा प्रश्न विचारलास, हा प्रश्न आम्ही सुजयकडे फॉरवर्ड करू. आणि आम्हाला सुद्धा खूप उत्सुकता आहे की कधी येणार आहे फुंत्रू 2. येस, फुंत्रू 2ची वाट बघायचीच आहे. आणि फुंत्रूचा अनुभवही स्पेशल असेल तुमच्यासाठी, त्याबद्दल एक थोडंसं सांगशील? फुंत्रूच्या बाबतीत की एक खूप वेगळा विषय होता, त्यामुळे जी सगळी प्रोसेस होती ती सुद्धा खूप वेगळी होती. म्हणजे आम्ही वर्कशॉप्स केले, डान्स वर्कशॉप झाले, तर त्यातून खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि परत आम्ही सगळे मित्रमैत्रिणी असल्यामुळे शिवराजचं एक ग्रे कॅरेक्टर, थोडं विलन अर्थात, पण ती एक छान यंग टीम होती, त्यामुळे तोही सिनेमा एक वेगळा ठरला या वर्षी. आणि पुढच्या फोनकडे वळूया. पुण्याहून रवींद्र कुडाळकर आपल्या सोबत आहेत. नमस्कार रवींद्रजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार शिवराज आणि शिवानी दोघांना. नमस्कार. आपण दोघे दिलखुलास आहात आणि युवा पिढीची नाडी तुम्ही दोघांनी पकडली असं म्हणायला काही हरकत नाही. माझा प्रश्न असा आहे दोघांनाही आहे की आपण अगदी कमी कालावधीत अधिक चांगलं यश दोघांनी प्राप्त केलंय, तर या यशाकडे तुम्ही कसं पाहता? तुमचा स्वभाव कसा आहे, किती निगर्वी आहात आणि यश आपण कसं झेललं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आणि तुमच्या दोघांचंही भविष्यातील स्वप्न काय आहे आणि आदर्श काय आहेत अभिनय क्षेत्रातले? धन्यवाद.
वा, फार छान प्रश्न विचारला त्यांनी. शिवराज पहिलं म्हणजे एकतर मला यशपेक्षा ही काय म्हणतात एक एक काम वाढत जातं तसं भीती वाढत जाते की आता काहीतरी नवीन केलं पाहिजे. तर हे पटकन मिळालेलं यश जरी असलं तरी अजूनही ती भीती वाटतेच. म्हणजे प्रत्येक शॉटच्या आधी एक हे असतं की कसं चांगलं होईल हे काम, म्हणजे हा सीन कसा चांगला ड्राईव्ह होईल, किंवा कुठलंही काम घ्यायच्या आधीच आम्हाला ती भीती असते की आधी आपण एवढं काम केलंय तर मग त्याचं पुढे आपण किती चांगलं जबाबदारी वाढत जाते असं ते वाटतं. खूप वाढत जातं. आणि मग त्यांनी खूप प्रेशराईज व्हायला होतं कधी कधी की होईल ना चांगलं, आणि ह्या भीतीमध्ये पण ते कष्ट आणि शेवटी सगळा अभ्यास केल्यावरच काम करतो. त्यामुळे आणि अभिनयातले आदर्श कोण असं त्यांनी विचारलंय. आदर्श म्हणाल तर बरेच आहेत. म्हणजे बाहेर देशी आहेत, आपल्या देशात आहेत. म्हणजे अमिताभ बच्चन सर आहेत, आणि अजून नसिरुद्दीन शाह, ओमपुरी, आणि अजून अशी अमाप मंडळी आहेत. आणि बाहेर लिओनार्दो आहे. अमिताभ बच्चन यांचा संवाद तू म्हणत असशील असं एक वाटतं. बच्चन यांचा संवाद मी नाही म्हणू किंवा स्टाईल असं काही स्टाईल नाही, पण असं खूप असं फॉलो करतोस खूप फॉलो करतो. म्हणजे आणि मग ते जसे जसे त्यांचं वय वाढतंय तसं त्यांचं काम इतकं भारी होत चाललंय की म्हणजे आता पिंकही पाहिला त्यामध्ये म्हणजे त्या माणसाने असा अख्खा सिनेमा धरून ठेवलाय त्या पद्धतीनं. फारच म्हणजे ते अवघड आहे काम करणं, त्याच्यामुळे शिकायला मिळतं. खरंच अर्थातच ते ग्रेट आहेत आणि अनेकांचे ते आदर्श आहेत. शिवानी, तुझा आत्ताचा प्रवास त्यांनी ज्या पद्धतीने विचारला त्याबद्दल. तू म्हणलीस तसं की एक तर रिस्पॉन्सिबिलिटी खूप वाढते त्यामुळे टेन्शन येत असतं. आणि ऍक्च्युली प्रत्येक काम जेव्हा मिळतं तेव्हा खूप उत्सुकता असते की आता आपण सुद्धा हे कशा पद्धतीनं करू शकू. तर आम्हाला विनोद दादा नेहमी एक गोष्ट सांगतो की हाती आलेलं एक वाक्य जरी आहे, समजा अख्ख्या सीनमध्ये तुझ्याकडे एक वाक्य आहे पण ते वाक्य सुद्धा खूप महत्वाचं आहे, कारण तुला तेवढंच वाक्य मिळतं स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी किंवा ते कॅरेक्टर दाखवण्यासाठी. तर तो एक हावरटपणा पण असतो मनामध्ये की हे काम मिळालंय तर आता मला एक्सप्रेस करायचंय स्वतःला. तर असं मला प्रत्येक कामामध्ये. तुझे आदर्श कोण आहेत? खूप आहेत, पण आता नसिरुद्दीन शाह, इरफान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि विद्या बालन आणि हुमा कुरेशी. लिस्ट इज लॉंग. दोघंही अत्यंत गुणी आहात, त्यामुळे ही सफर फार छान सुरू झालेली आहे. खरं तर अनेक म्हणजे मालिकात अगदी लहानपणापासून तू म्हणजे तशी लहानपणी सुरू झाली तुझी मालिका, आणि तू तर काय सिनेमातूनच मालिकेत आला असता. तर तुझा प्रवास थोडा वेगळा आहे, त्याच्यामुळे या प्रवासाविषयी आणखी जाणून घ्यायचंच आहे आपल्याला. पुढच्या फोनकडे वळूया. औरंगाबादहून हर्षदा महाजन आपल्या सोबत आहेत. नमस्कार हर्षदाजी, तुमचा प्रश्न विचार. हॅलो. हा नमस्कार, बोला बोला. मला एक बोलायचं दोघांशी पण की तुमची दोघांची जोडी मला खूप आवडते. मोठं. आणि दुसरं म्हणजे माझी एक फ्रेंड आहे जी की डॉक्टर आहे आणि तिचे मिस्टर पण डॉक्टर आहेत. तर त्या दोघांचं सेम कॅरेक्टर आहे. म्हणजे ते जे डॉक्टर आहेत ते अत्यंत शांत असे आहेत आणि तिची जी फ्रेंड आहे ती खूप अच्छा, आपला संपर्क नेमका तुटलेला आहे, पण मला असं वाटतं की डॉक्टर ही भूमिका त्यांना फार आवडलेली आहे आणि त्यांनाही असं कोणतरी भेटलेलं आहे. हे फार इंटरेस्टिंग आहे. पण डॉक्टरची भूमिका अचानक साकारणं, म्हणजे तू खरं तर आर्टचा विद्यार्थी आहेस, तर कसं हे तयारी कशी होती? ऍक्च्युली मला ती मजा वाटते खरं की म्हणजे फुंतूरमध्ये मी इंजिनियर होतो, म्हणजे ज्याचा माझ्याशी काहीच संबंध नाही. माझं पहिलं क्षेत्र जे मी करणार नाही असं ठरवलं होतं ते इंजिनियर. ते मी केलं नाही आणि तेच मला इथे करायला लागतं. म्हणजे आईला वाटायचं की मी इंजिनिअरिंग वगैरे केलं असतं तर बरं झालं असतं. तर ते मग फिल्म मध्ये झालं. मी तिला लोक इंजिनिअरिंगला जाऊन सोडतात, त्यापेक्षा मी आधीच लांब होतास. आणि माझी एक ताई डॉक्टर आहे आणि तिचे मिस्टरही डॉक्टर आहेत. तर माझा जो रोल आहे होमिओपॅथी डॉक्टरचा, तर तेही होमिओपॅथी डॉक्टर. तर मग त्यामुळे मला त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी मी जाणून घेतल्या की काय आहे, कसं असतं, औषधं कशी तयार करतात वगैरे इथपासून. तर मग ते करायला, ते एक्सप्लोर करायलाच मजा येत होती. आणि स्वभाव साधारण मग त्यामुळे एक शांतच व्हायला लागला. किंवा मग जनरली डॉक्टरांचे स्वभाव काय असतात, कारण ते शेवटी जीव वाचवणार आहेत कोणाचा तरी, त्यामुळे ते खूप पेशन्स त्यांच्यात ऑलरेडी असतो. तुझ्यात आहे का? बरंच आहे. चला, म्हणजे भूमिकेला साजेस तुझंही व्यक्तिरेखा आहे. बऱ्याच गोष्टी अशा सिमिलर आहेत माझ्यात आणि त्या पात्रात. क्या बात आहे. आणि म्हणूनच ते एन्जॉय करताय आणि सगळे आपण एन्जॉय करतोय. आणि अर्थात या मालिकेविषयी, तुमच्या दोघांविषयी आणखी जाणून घ्यायचंय. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम.
सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज आपल्या सोबत आहेत शिवराज आणि शिवानी आणि मस्त धमाल गप्पा रंगतायत आणि फोन पण खूप येत आहेत, त्यामुळे थेट फोनकडे मी जाणार आहे. नवी मुंबईहून सिद्धेश भुसाणे आपल्या सोबत आहेत. नमस्कार सिद्धेश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. हा नमस्कार, बोला. नवरात्रीचं सेलिब्रेशन तुम्ही कशा प्रकारे करता? आणि दुसरा प्रश्न शिवानी रांगोळींसाठी आहे की शेजारी शेजारी पक्के शेजारी या मालिकेतील तुमची एखादी आठवण तुम्ही शेअर करू शकता का? वा वा. हॅलो सिद्धेश. आठवण म्हणजे आम्ही सेटवरती इतक्या आठवणी आहेत, कारण तर आम्ही खूप धमाल करायचो. म्हणजे तिथे आम्ही क्रिकेट खेळायचो सीन्सच्या मध्ये. परत तिथे आम्ही चूल मांडली होती, तर तिथे वैभव दादा मस्त भात आणि आमटी खायचा. वा वा. आणि तेच आम्ही खायचो. आणि मी असं लहान होतीस ना तेव्हा तू? कॉलेजमध्येच होतीस? हो हो, मी तेव्हा 12वीत होते. अरे बापरे. आणि आमचं शूट म्हणजे सुरू झालं आणि 2 महिन्यांनी मी एक्झाम दिली. वा. तर पण खूपच मजा आली. म्हणजे आम्ही आदनमधनं शूट करायचो चुकून. आणि नवरात्रीचं सेलिब्रेशन मला वाटतं सेटवरच होत असेल ना? सेटवर. तिकडेच गरबा खेळायचा वगैरे. म्हणजे शेजारी जी काही लोक राहतात, मग त्यांचं मग संध्याकाळी चालू होतात गरबा दांडिया. मग त्या बीटवर आम्ही आतमध्ये बरोबर आहे. अर्थात कारण शूटिंग मध्येच तुम्ही व्यस्त असाल, त्याच्यामुळे. पुढच्या फोनकडे वळूया आपण. पुण्याहून ओमकार बर्वे आपल्या सोबत आहेत. नमस्कार ओमकार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. हा नमस्कार. मला दोघांनाही एक प्रश्न विचारायचा होता. शिवराज दादांना मला असा प्रश्न विचारायचा आहे की मी त्यांची सगळी नाटकं पुण्यातली बघत आलोय आणि मी असं ऐकलं की ते त्याची भूमिकेसाठी ती तयारी कशी करतात. म्हणजे त्यांना एक बेस्ट असा शब्द उच्चारायची फार सवय होती, तर ती त्यांनी कुठल्या भूमिकेसाठी केलं होतं का काय हे जाणून घ्यायचंय. आणि शिवानी ताईंना मला असं विचारायचं आहे की तुम्ही गेम ऑफ थ्रोन्स बघता का आणि त्यातलं तुमचं आवडतं पात्र कुठलं? पण मला सांगा, तुम्ही दोघंही का हसता एवढे? काय मित्र परिवार वगैरे? ओमकार बर्वे एक प्रसिद्ध दिग्दर्शक. तुम्हाला चांगलेच ओळखतात ते, कारण तुम्ही खूप हसायलाच लागला ते नाव घेतल्यावर लगेच. त्याच्यामुळे एक छान त्यांनी प्रश्न पण विचारलाय, त्यामुळे उत्तर द्यावं लागेल. नाही, ते काही भूमिकेसाठी नव्हतं. ते असेच काही मित्र आहेत आपल्यासारखे ज्यांच्यामुळे आपल्याला सवय लागते बेस्ट म्हणायची. ती आणि ह्या माणसाने माझी ती सवय बंद केली. अच्छा. त्यामुळे त्यांनी ते मुद्दाम मला श्रेय ओमकारला श्रेय ऑफकोर्स ओमकारला. आणि शिवानी काय गेम ऑफ थ्रोन्सचं काय सिक्रेट काय? आम्ही खूप फॉलो करतो गेम ऑफ थ्रोन्स मध्ये. आपण सगळेच जण फॉलो करतो. आणि ओंकार सरांचं असं म्हणणं आहे की मी सांसा सारखी दिसते. सांसा स्टार्क त्यामध्ये एक कॅरेक्टर आहे. आणि कोइन्सिडन्स आहे की ते माझंही खूप आवडतं कॅरेक्टर आहे. तर आम्ही त्यावरून एकमेकांना निकनेम्स पाडलेली आहेत. तर मी त्याला शेंबुडियन असं म्हणते. बरीच नावं कळतायत आज. तर ओंकारजी माझं आवडतं कॅरेक्टर सांसा हे आहे. मग इथून पुढे म्हणजे बनमस्का नंतर गेम ऑफ थ्रोन्स मध्ये काही जायचा विचार वगैरे? ओंकार सरांनी केलं समजा काही शिफारस आवडेल आम्हाला. पुढचा भाग तेच दिग्दर्शित करणार आहेत का? नक्कीच होऊ शकते. त्या बात मजा आलेली. अर्थात खूप छान संवाद रंगला. आणि पुढच्या फोनकडे वळूया. बीडहून गजानन वायसर आपल्या सोबत आहेत. नमस्कार गजाननजी, तुमचा प्रश्न विचारा. हा शिवराज सर. हॅलो. हा शिवराज सर, मी गजानन वायचळ बोलतो ओढवून येऊन. हा बोला बोला. हा वायचळ सर, वायचळ. अरे वा 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 वा, बोला बोला. वायचळच बोलतो सर मी. हा गजानन वायचळ. हा सर, ते तुमची समजा तुमची डॉक्टरची जी भूमिका आहे, तुमची ती भूमिका आणि तुमचं ते याच्यामधले कॅरेक्टर, म्हणजे तुमचं काही नसताना तुम्हाला ती भूमिका आली, तुमचं त्या भूमिकेशी काही संबंध नसताना त्यातले थोडे 2-4 अनुभव सांगा सर. मला असं वाटतं त्याबद्दलच आपण आता बोललोय, त्याच्यामुळे अर्थात तो प्रश्नाचं उत्तर त्यांना आधीच मिळालं आहे. पण मला असं वाटतं की ते आडना बंधू असल्यामुळे त्यांना खूप छान म्हणजे उत्सुकता होती तुझ्या भूमिकेची. त्यामुळे वायचळ तिकडे पण आहेत, बीडला पण आहेत. पण तू मुळात पुण्याचाच आहे आणि तूही पुण्याची आहे. आणि मग हे नाटकाची आवड लहानपणापासूनच होती का कसं? हो, ऍक्च्युअली म्हणजे आधी बालनाट्यात मी काम करायचो. माझे मित्र म्हणजे सूरज, विराजस, मिहीर, आम्ही सगळ्यांनी मिळून मग नंतर एक ग्रुप चालू केला थिएटरॉन नावाचा. तर आम्ही त्या थ्रू आता सगळी नाटकं करतोय.
बरेच एक वर्ष, आणि त्यामध्ये आम्ही एक इंग्लिश नाटक केलं होतं, त्यात शिवानी होती आमच्याबरोबर. क्या बात आहे. म्हणजे आधीपासूनच तुम्ही नाटकाच्या निमित्ताने सेम ग्रुप मध्ये असल्यामुळे आम्हाला काम करता नाही, आणि ते खूप त्याचा फायदा झाला की आधीपासून खूप चांगली ओळख असल्यामुळे आणि चांगली मित्रमैत्रीण असल्यामुळे आम्हाला ते केमिस्ट्रीचा प्रॉब्लेम आला, ट्युनिंग आधीपासूनच जमलं होतं. क्या बात आहे. आणि तुझी आवड नाटकाची लहानपणापासूनच होती? हो, मी लहानपणापासून स्पर्धांमध्ये वगैरे आपलं कथाकथन, वक्तृत्व असं जे असतात शाळेकडनं जायचे मी. आणि माझी आई माझ्या शाळेकडनं नाटक बसवायची. तर आम्ही राज्य नाट्य स्पर्धेला वगैरे जायचो, आणि पुण्यात नाट्यसंस्कार कला अकादमी म्हणून आहे, तर तिथे आम्ही एकत्र होतो. वा वा. म्हणजे नाटक आणि मग त्यातनं मालिका मिळाली, आणि मग पुढे हा प्रवास सगळा सुरू झाला. मग पुण्याहून मुंबईला यायचं आता फायनली, हे कधी ठरवलंस? खरं तर अजिबात ठरवलं नव्हतं. म्हणजे जेव्हा मी सिरियल करायचं ठरवलं शेजारी शेजारी, त्यावेळेला असं लिटरली असं झालं की ऑडिशन दिल्यानंतर सिलेक्ट मी झाली असं मला फोन आला. त्यानंतर मी आणि आई एक दिवस आम्ही सगळे घरातले विचार करत होतो की अरे बापरे, आता मुंबईला जायचंय, मग घर बघायला लागेल वगैरे वगैरे असं. तर तो डिसिजन मी एका दिवसात घेतला की ठीक आहे, आपण ट्राय करून बघूयात. आणि फायनली तू आली अचानक. दोघेही मुंबईला आलेला आहात आणि छान भरारी सुरू आहे, आणि या गप्पांची अशीच मैफल रंगत जाणार आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम, शिवराज आणि शिवानी. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये शिवराज आणि शिवानी दोघंही आपल्या सोबत आहेत. खूप छान गप्पा रंगतायत आणि तितकेच फोनही येत आहेत. मी पुन्हा एकदा पुण्याकडे वळते. पुण्याचा फोन आहे, दोघं पुणेकर आहेत सोबत. हरीश देशमुख यांचा फोन आहे. नमस्कार हरीशजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. आणि शिवानी आणि शिवराज दोघांनाही नमस्कार. आणि माझ्या मुली रमा आणि ऋताकडनं सुद्धा तुम्हाला हाय सांगितलंय. दोघेही तुमच्या जबरदस्त फॅन आहेत. आता तुमच्या सिरियल कडे वळूया. छान काम करताय. मला एक विचारायचं होतं शिवराज, हे आणखी प्रकरण अजून किती चालणार आहे? आणि शिवानी, तुम्ही दोघंही अत्यंत मोकळेपणाने काम करताय. नवीन प्रोजेक्ट कुठले आणि नवीन सिरियल काय अजून याच्या पुढे, याबद्दल थोडी माहिती दिली तर. मी तुमचे सिरियल आवर्जून बघतो, फार कमी आहेत, त्यातलं तुमचं एक सिरियल हल्ली बघायला लागलोय, मजा येते. यू गाईज आर डुईंग रिअली वेल. ते ऍक्च्युली आंटी प्रकरण ते ऐकायला वाईट वाटते, असं ते. तुला आधी एक प्रश्नाचं उत्तर दे, तुला दिल चाहता है आवडतो का? भरपूर आवडतो. आणि आता त्याबद्दल सांग त्या प्रश्नाबद्दल. आणि म्हणजे ऍक्च्युली कसं ते आता खूपच चांगल्या नोटला आलंय आणि ते संपेल आता. खूप वेगळी त्याची एक मजा आहे, ती बघायलाच मिळेल. म्हणजे ती उत्सुकता आहे ती तशीच राहू दे. म्हणजे सरप्राईजेस आहेत अजून बरीच. आणि जसं त्यांनी विचारलं तर कशा पद्धतीने आता नवीन प्रोजेक्ट, सध्या तर याच्यातच तुम्ही बिझी आहात सध्या? हो, म्हणजे महिन्यातनं आमचं शूटिंगच 22-25 दिवस असतं, पण तरी मी लिहिते. तर मी एक शॉर्ट फिल्म लिहिण्याचा प्रयत्न करते सध्या. आणि शिवराज तू पण लिहितोस ना? दोघंही लिहिता तुम्ही. असं एक मल्टी टॅलेंटेड परफॉर्मन्स माझ्या समोर आहेत दोघं. क्या बात आहे. पुण्याहून गिरीश गोडबोले आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. दोघांनाही मला शुभेच्छा द्यायच्या पहिल्या. आणि मॅडम, तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे की खरंच मल्टी टॅलेंटेड युथ आपण दोघं बघतोय, युथ आयकॉन. वा वा. हॅलो. हा बोला, तुमचा प्रश्न विचारा. हा राईट. तर आता हे दोघे पुण्याचे आहेत आणि मी पण पुण्याचं असल्यामुळे मला त्यांना खूप छान प्रश्न विचारायचा आहे. हा बोला. हॅलो. हा विचारा, तुमचा प्रश्न विचारा. हा राईट. मला एक विचारायचं आहे की तुम्ही आता जे सिरियल मध्ये काम करता, इतकं फ्रेश, म्हणजे आम्हाला सिरियल बघायला सुद्धा इतकं छान वाटतं. एक नेहमी विचारायचं की तुम्हाला नक्की म्हणजे पुढे करिअर मध्ये काय करायचं होतं, याच फील्डमध्ये यायचं होतं का अजून वेगळ्या याच्यामध्ये यायचं होतं, ते एक विचारायचं. आणि सेकंडली म्हणजे एक वेगळा प्रश्न, जास्त आपल्या देशामध्ये जे काही चाललंय सगळं, आणि त्याच्यामध्ये सगळे सेलिब्रिटीज वगैरे म्हणजे त्यांचे रिएक्शन वेगवेगळे आपण ऐकतो. तर युथ म्हणून तुमच्या काय रिएक्शन आहेत त्याच्याबद्दल? जस्ट म्हणजे अगदी छोट्या ह्याच्यामध्ये सांगितलं तर. ओके, मला असं वाटतंय पहिला प्रश्न त्यांचा होता की कलाकार झाला नसतात तर कोण झाला असतात. तर इंजिनिअरिंग तर तू करणार नव्हतास, मग आता काय विचार होता किंवा काय इथेच यायचं होतं?
हा म्हणजे इथेच असं नाही, पण कलाक्षेत्राचंच काहीतरी करावं असं एक लहानपणापासून होतं. आणि त्यामुळे मी जर ऍक्टर किंवा या क्षेत्रात नसतो तर मी एक चित्रकार असतो, कारण माझं शिक्षण त्यात झालंय. आणि पुण्यात भारतीय विद्यापीठला मी होतो फाईन आर्ट्स. त्यामुळे त्यात शिक्षण झालंय, तर मला ते करायला अजूनही आवडतं, अजूनही करतो बऱ्याचदा. सेटवर चित्र वगैरे काढत असतो का? अरे भरपूर. म्हणजे मध्ये जसा वेळ मिळेल तसं मी स्केचबुक घेऊनच बसतो. क्या बात आहे. म्हणजे तू दोन्ही तीही कला सुरू ठेवलेली आहे आणि पुढे कुठेतरी आम्हाला त्याही बद्दल काहीतरी छान पाहायला मिळेल. आणि शिवानी, तुझे काय छंद आहेत किंवा तू कलाकार झाली नसतीस तर काय व्हायचा विचार होता? मी डॉक्टर झाले असते, म्हणजे सौमित्र जसे कॅरेक्टर होते मी झाले असते, कारण मला सायन्स खूप आवडायचं. पण मग हे एक, आणि दुसरं म्हणजे मला त्याला शब्द माहित नाही, पण मी फूड रिपोर्टर झाले असते. म्हणजे मला आवडतं खूप खायला, मी खूप फूडी आहे, तू खूप मेंटेन पण आहेस. त्यामुळे वेगवेगळे क्युझिन्स ट्राय करायला मला खूप आवडलं असतं. मस्त. पण अशी फूड रिपोर्टर बघायला नक्कीच आवडली असते. पण अर्थात असे ऍक्टर बघायला आम्हाला जास्त आवडतंय, त्याच्यामुळे हे अत्यंत छान जर्नी आहे दोघांची. आणि तुझं जसं तू म्हणलास की चित्रकलेचा तोही एक प्रवास सुरू ठेव. आणि अजून बऱ्याच गप्पा मारायच्या. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम. शिवराज आणि शिवानी, बनमस्काचे सौमित्र आणि मैत्री, दोघंही आपल्या सोबत आहेत. आणि गप्पा अगदी शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत, पण तरी फोन मात्र थांबत नाहीयेत. त्यामुळे एक फोन आधी घेऊया आपण. पुण्याहूनच फोन आहे पुन्हा. सायली इनामदार आपल्या सोबत आहेत. नमस्कार सायलीजी, तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न दोघांनाही माझ्याकडून पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेट करते. थँक्यू. आणि शिवराज आणि शिवानी दोघांसाठी प्रश्न आहे माझा. तुमच्या दोघांचा पुण्यातला फुडी कट्टा कुठला आवडता? फुडी कट्टा, हा पण एक पुणेरी खास शब्द दिसतोय. आणि फुडी तर तू आहेस, त्यामुळे तू आधी सांग काय फुडी कट्टा कुठला? पुण्यातला म्हणते. पुण्यातला फुडी कट्टा. वाव. जर्मन बेकरी एक आहे. परत मी फर्ग्युसन कॉलेजची आहे, त्यामुळे फर्ग्युसन रोड वरती अनेक वैशाली पाहिजे. वैशाली, रुपाली. वा. आणि तुझं एक कुठला आहे? माझं असं मित्रांवर ठरतं की कुठे आहेत, कुठल्या एरियात, मग तिथलं काही कुठेही चालेल. असं डेक्कनला असलं की गुडलक, वाडेश्वर, रुपाली, वैशाली तर आहेतच. जरा गावात असेल की मग सदाशिव पेठेत आपलं प्रबोधिनीच्या इथली. म्हणजे थोडक्यात फुडी कट्टापेक्षा तो मित्रांचा कट्टा जमणं हे जास्त इंटरेस्टिंग आहे. आणि अर्थात आपण अगदी शेवटच्या अगदी जाता जाता आपण अगदी कमी वेळ आहे आपल्याकडे, पण मी तुम्हाला दोघांना असं सोडू शकत नाही. गाणं व्हायलाच पाहिजे. बनमस्काचं टायटल सॉंग आपलं. आणि शिवानी साथ देणार आहे ना आपल्याला? शिवानी गाणार, मी साथ देणार. उलट थोडक्यात हो जाए. या प्लीज. ओके, 1 2 3 स्टार्ट. चहाडी बनमस्का फाडूनस्का स्ट्रेस वरती गड्या, जगण्याचा लागे चस्का, जिंदगी से जब कनेक्शन हुआ, रोज उठताना बसताना सारी कसरत ही जगताना, चला कट्टा टाकूया. क्या बात आहे. खरंच मस्त वाटलं. खऱ्या अर्थाने मी चहा आणि बनमस्का घेऊनच आपण बसलोय आणि या गप्पा रंगल्यात असंच फील आलेलं आहे. खूप छान वाटलं, खूप मजा आली. आणि अत्यंत दोघं गुणी आहात, खूप टॅलेंटेड आहात. त्यामुळे ही पुढची जर्नी अशीच सुंदर होत राहू दे. खूप वाट पाहतोय तुमच्या नव्याही प्रोजेक्टची. आणि सध्या बनमस्काला मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये शिवराज आणि शिवानी सोबत आज रंगल्या गप्पा. या कार्यक्रमात आज इथेच थांबूया. पण ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा IBN लोकमत.